श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. हा अक्कलकोटमधला दुसरा दिवस आहे. आम्ही राहिलो होतो इथे. आम्ही नाश्ता करायला आलो आहे. दर्शन आमचं आदल्या दिवशीच झालं होतं. त्या दिवशी आम्ही थांबलो होतो अक्कलकोटमध्ये आणि ते दुसऱ्या दिवशी नाश्ता करून आम्ही आता तुळजापूरला जाणार आहे. रोडच्याच कडेला हे हॉटेल आहे. चतुर्थी हॉटेलचं नाव आहे. छान हॉटेल आहे. टेस्ट पण छान होती आणि त्यांची सर्विस पण छान होती. आम्ही अक्कलकोटमध्येच थांबलो होतो. आदल्या दिवशी दर्शन घेतलं, आरती घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आवरलं आणि लगेच आम्ही तुळजापूरच्या दिशेने निघालो. वाटेमध्येच नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. ते छान होतं, त्यांनी विकायला ठेवलेलं चॉकलेट्स वगैरे. ते आम्ही नाश्ता करतोय आत्ता. इथे लस्सी घेतली होती. आता आम्ही तुळजापूरच्या दिशेने निघालो, पण आम्ही तिथे गेलो. खूप गर्दी होती. रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती. पास काढूनसुद्धा ती लाईन खूप लांबपर्यंत होती. पास काढूनसुद्धा 2-2.5 तास लागले असते दर्शनासाठी. त्यामुळे आम्ही पाससुद्धा नाही काढला. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. मागच्या वेळी गेलो तेव्हा पास काढला होता. पाऊण तासातच आमचं दर्शन झालं होतं. पण ह्यावेळी पासची लाईनसुद्धा खूप लांबपर्यंत होती आणि ते म्हटले की खूप वेळ लागेल म्हणून. आम्हाला लवकर घरी यायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी मुलांची शाळा होती. मग लेट झालं असतं. सकाळी परत उठायला लेट होतं. त्यामुळे मग आम्ही दर्शनासाठी थांबलो नाही, बाहेरूनच घेतलं आणि मग आम्ही परत रिटर्न फिरालो. 1 तासाभरातच लगेच रिटर्न फिरलो. मुलांचा अभ्यास असतो. मग मुलं म्हणायला लागली की नको थांबायला, आपण दर्शनासाठी बाहेरूनच घेतलं. मग आम्ही इथे जेवणासाठी थांबलो होतो. मोहोळच्या पुढं आलो होतो आम्ही. इथे जेवण झालं तर चाललो आईस्क्रीम घ्यायला. खूप गरम होत होतं. ऊन पण खूप जास्त होतं. आपल्या इकडे ऊन जरा कमी आहे पुण्यामध्ये, पण सोलापूर त्या साईडला खूप ऊन जाणवतं. आम्ही एकदा मे महिन्यात गेलो होतो, खूपच ऊन होतं आणि आत्ता गेलो आहे फेब्रुवारीमध्येच तरच एवढं ऊन जाणवतं आहे. तर मे महिन्यात काय होईल. त्यामुळे कोणाला जायचं असेल तर आत्ताच जाऊन या, नंतर उन्हाने खूप त्रास होतो. त्यानंतर आम्ही जेवल्यानंतर मी हे बाहेरचं शूटिंग घेतलं आहे. अगोदर जेवण केलं कारण लेट झालं होतं. 2:30 वाजून गेले होते. त्यामुळं बाहेर येऊन परत मग मी बाहेरचा व्हिडिओ घेतला. खूप छान सुंदर असं बनवलं आहे त्यांनी इथे गार्डन. जेवस्तोपर्यंत ऊन जरा कमी झालं. डोळे असे झाकत होते, एवढं ऊन होतं. हे सोलापूर रोडलाच आहे हॉटेल.
मोहोळच्या पुढे आलो होतो मला वाटतं. निसर्गातून पण आपल्याला खूप ज्ञान मिळतं, फक्त निरीक्षण करायला पाहिजे. ह्या झाडां फुलांमध्ये पानांमध्ये खूप काही असतं. किती छान वाटतंय. निसर्ग आपल्याला खूप काही देतो. झाडे, फुले, पाने ह्याच्यातून आपल्याला खूप काही घेण्यासारखं असतं ज्ञान. त्यानंतर आम्ही इथे थोडं पुढं आलो, म्हणजे 5:30 वाजले असेल चहा घेण्यासाठी. ते आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो होतो. त्यानंतर आम्ही निघालो. डायरेक्ट आता जेवायला थांबणार आहे. ते आम्ही लोणीमध्ये आलो होतो. हे पण चांगलं हॉटेल आहे. इथे पण स्वच्छता खूप छान होती. सर्विस पण यांची छान होती आणि टेस्ट पण छान होती जेवणाची. लोणीमध्ये आहे हॉटेल. यांची स्पेशल डिश आहे ती घेतली होती आम्ही, भाजी मस्त होती. पनीर सँडविच, ग्रेव्हीमध्ये सँडविच होतं पनीरचं, छान होती, युनिक काहीतरी. त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.